नमस्कार. प्राध्यापक मांगले जागर टाइम्स मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो. मित्रांनो, एक महत्त्वाचा विषय, मराठ्यांना आरक्षण देण्यास भाजपने केलेला विरोध आणि शेतकऱ्यांच्या कांदा धोरणाचा सत्ताधाऱ्यांनी केलेला बट्ट्याबोळ, हे केवळ दोनच विषय भाजपला रडवणार आहे. मित्र, एक साधा प्रश्न विचारू, मला सांगा, या देशाचे कृषी मंत्री कोण आहेत? नाही सांगता येणार. बरं, गेल्या 5 वर्षात कोण होते ते सांगा बघू. तरी सांगता येणार नाही. तुम्ही मला थांबा, गुगलला बघून सांगतो काय परिस्थिती आहे बघा. केंद्रातील मंत्रिमंडळात बिनचेहऱ्याचे मंत्री बसलेत असं सगळ्यांना वाटतं आणि सर्वाधिकार हे नरेंद्र मोदी पंतप्रधान यांच्याकडेच आहेत आणि हे वास्तव आहे. कुणीही काहीही जरी सांगितलं तरी हे सत्य आहे की एखादा मंत्री कार्यक्रमासाठी एखाद्या राज्यात गेला आणि तिथल्या परिस्थिती पाहून त्यानं त्याच्या विषयामध्ये तिथल्या तिथे निर्णय घेतला आणि जनतेला त्रासातून मुक्त केलं. अशा पद्धतीची घटना अखिल भारतीय स्तरावरती असं कधी घडलंय का, असं तुम्ही मला सांगा. सॉरी, मला तर आठवत नाही. तुम्हाला आठवत असेल तर सांगा. मित्र, बरोबर, नितीन गडकरी एखादा अपवाद असू शकेल. देशातील भाजप विरोध हा अनेक कारणाने आहे. राज्यातील बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना फोडणे, शरद पवारांच्या घरातच फोटाफूट करणे, त्यांच्याच हयातीत राष्ट्रवादी फोडणे, महागाईने कळस गाठलाय, बेरोजगारीनं तरुणांच्या तोंडचं पाणी पळवलंय, धनगर आरक्षणाचा घोळ एवढा मोठा गाठला की तो पुन्हा अडचणी करून ठेवली, बघता सोडवतो म्हणत होते. निवडणूक रोखे घोटाळ्यात अब्जावधीचा घोटाळा केला. राज्यात अनुदान आणि मदत देण्यामध्ये भेदाभेद करून केंद्र राज्य संबंध बिघडवायला प्रयत्न करायला. जातीवादी विषारी प्रचार करतात. शेतकऱ्याच्या आंदोलनाकडे पूर्णतः दुर्लक्ष करण्याचं यांचं धोरण आहे. अशा अनेक मुद्द्यांपैकी राज्यामधले एक 2 प्रश्न मी घेतोय. एक पहिला आहे मराठा आरक्षण आणि दुसरा आहे कांदा उत्पादक शेतकऱ्यांचं मरण. या 2च प्रश्नावरती तमाम महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुका लढवल्या गेल्या तरीही भारतीय जनता पार्टीचा निश्चितपणे भारतीय जनता पार्टी अडचणीत येऊ शकते किंवा पराभव होऊ शकतो, अशी स्थिती आहे. कसे ते आपण बघूया. मित्र, आजकाल सब कुछ नरेंद्र मोदी किंवा मोदींची गॅरंटी. 2024च्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी तरी निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीचा जाहीरनामा जाहीर झाला, त्याला भाजपचा जाहीरनामा म्हणता मोदी की गॅरंटी नाव ठेवलं. त्यामुळे स्पष्ट झाले की सब कुछ मोदी. म्हणून मी म्हणतो, राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना देशघडीला लावण्यामध्ये मोदी साहेबांचा हात आहे. हे चुकीचं वाटतं का? म्हणूनच म्हणतोय, दरवर्षी या देशात जवळपास 200 लाख टन कांद्याचं उत्पादन होतं. घरगुती किंवा देशांतर्गत 150 लाख टन इतका खपत होते. म्हणजे स्ट्रेट फॉरवर्ड 50 लाख टन एवढी निर्यात करता येऊ शकते. असं असताना सुद्धा 20 लाख टनापर्यंत सुद्धा दरवर्षी निर्यात करण्यास परवानगी दिली जात नाही. मित्र, यामुळे शेतकरी संपतोय. आता 31 डिसेंबरला निर्यात बंदी उठवले, पण किमान निर्यात मूल्य $550 आणि 40% कर तसाच आहे ना. काय करणार कांदा उत्पादक शेतकरी, मला सांगा. उत्पादन खर्च प्रति किलो 15 रुपयाचा आणि विकतायत 5-7 रुपयानं. कर्ज फिटत नाही. हे कसं आहे माहिती आहे?
आता म्हणतात किती निर्यात मुक्त केले तुम्ही, कितीही करा, निर्यात कितीही करा, पण तोंडाला मुसकं बांधून चरायला सोडलेल्या जनावरांसारखी परिस्थिती शेतकऱ्यांची करून टाकली. मुसकं बांधल्यामुळं कितीही गवत दिसू दे हिरवगार, जनावरांना खाता येत नाही, अशी ही परिस्थिती आहे. दुसरा भाग सांगतो. सबका साथ सबका विकास म्हणणाऱ्या मोदी साहेबांनी आज तागायत मराठा आरक्षण या विषयावर ब्र देखील काढलं नाही. दुःखद आहे. एकदा तरी ते बोलायला हवे होते. यस नो अमुक तमुक, कोट्यावधी 5-6 कोटी लोकांचा प्रश्न आहे आणि सबका साथ सबका विकास म्हणतात. कोट्यावधी मराठा बांधव रस्त्यावर आले, उपोषणे, पदयात्रा काढल्या, सभा झाल्या, अधिवेशने घातली, रॅली झाल्या, हे सगळं काही घडलं, पण जणू काहीही घडलं नाही अशी परिस्थिती आहे पंतप्रधान नरेंद्र मोदीची. आणि हे घडलं होतं हे सगळे निवडणुकीच्या तोंडावर मित्र. तरी देखील मोदी साहेबांच्या तोंडातून ब्र अक्षर निघालं नाही. हा मराठा आरक्षणाचा विषय आहे असं सुद्धा त्यांनी चकार शब्द काढला नाही. देशाचा प्रमुखच जर असा समाजाला अनुल्लेखानं मारत असेल तर मग कसलं आले कल्याणकारी शासन आणि प्रशासन वाटतंय तुम्हाला? मित्रांनो, मराठा आरक्षणाचा प्रश्न आज सुमारे 42 वर्ष प्रलंबित आहे असं आपण म्हणू. गेले वर्षभर मनोज जरांगे पाटलांनी टोकाचा लढा दिलाय. उपोषणानं त्यांचं अंग सगळं म्हणजे वाईट होऊन गेलंय. त्यांना चालण्याची सुद्धा हे राहिली नाही. इतिहासात कधी नव्हे इतके चांगले संघटन आणि मराठा मतदारांचे ध्रुवीकरण हे मराठा समाजाचे या इतिहासात सर्वोच्च आहे मित्र. तरी देखील मनोज जरांगे पाटलांनी मागितलेलं मराठ्यांचं रेकॉर्ड किंवा कुणबी प्रमाणपत्र द्या, ओबीसी प्रवर्गातून आम्हाला आरक्षण द्या, आम्ही सगळे कुणबी आहोत, मुंबईचं गॅजेट, साताराचं गॅजेट, हैदराबादचं गॅजेट सगळं दाखवा आणि कायदेशीरपणे ओबीसी प्रवर्गात ही मागणी पूर्तता करा. तरी देखील देवेंद्र फडणवीस साहेब मराठ्यांच्या विरोधात आहे. या उलट जे मागितलं नाही ते बेकायदेशीर म्हणजे 50%च्या वरील घटनेच्या विरोधातील आरक्षण मात्र देवेंद्र फडणवीस साहेब देतात आणि हे शाश्वत आहे म्हणतात. ते शाश्वत नाही हे बिहारच्या निकालानं सिद्ध केले मित्र. हैदराबाद गॅजेट, मुंबई गॅजेट, सातारा गॅजेट यामधील नोंदी पाहून कायदेशीररित्या मराठ्यांचं कुणबीकरण करता येतं, पण करायला तयार नाहीत. सगळ्या सोयऱ्यांचा कायदा करायला तयार नाही. परिस्थिती फार गंभीर आहे. विधानसभा 2 महिन्यावर आहे. भाजपची अडचण आहे. अनेक अशा घोषणांचा भडीमार करतायत. पण मी एकच सांगतो, जर मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवला नाही तर मराठ्यांच्या मतांचे ध्रुवीकरण सत्ताधाऱ्यांच्या विरोधात जाईल, म्हणजे भारतीय जनता पार्टीच्या विरोधात जाईल. एक तर मनोज जरांगे पाटील मराठा योद्धा स्वतःचे उमेदवार उभे करतील आणि सत्ताधाऱ्यांना खाली खेचतील किंवा वेगळा निर्णय घेतील. या पार्श्वभूमीवर मराठ्यांची मते आपल्याकडे कशी खेचता येईल हा बाकी विचार भाजप करायला लागलाय. यासाठी भारतीय जनता पार्टी आणि देवेंद्र फडणवीस साहेब अनेक राजकीय डावपेच खेळत आहेत. त्याच्यामधलाच पहिला भाग म्हणजे मराठा योद्धा मनोज जरांगे पाटलांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून होतोय. त्यांच्यावरती सगळ्या बाजूने असा हल्ला होतोय. मराठा आरक्षणाला सर्व बाजूने घेरण्याचा प्रयत्न हा हे राजकीय डावपेच आहेत फडणवीस साहेबांचे. ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देऊ इच्छित असतानाही मराठ्यांच्या हक्काचे हे आरक्षण आज आपल्याला मिळत नाही. याबद्दल तमाम महाराष्ट्रातील मराठे हे भारतीय जनता पार्टीवरती नाराज आहेत. आता तर एक 4 दिवसात नवीनच टून काढले. ज्या राज ठाकरे साहेबांनी भाजपला बिनविरोध
बिनशर्त पाठिंबा दिला होता लोकसभेला, ते आता म्हणू लागलेत राज्यातील जनतेला कोणतंच आरक्षण देऊ नका, महाराष्ट्राला आरक्षणाची गरजच नाही. त्याच्यावरती वंचित बहुजन आघाडीच्या प्रकाश आंबेडकर साहेबांचं हे काय बघा, वाड्या वस्त्यावरील खेडेगावातील गरीब वंचित घटकाला, अत्यंत मागास जातींना आरक्षणाचं गरज नाही म्हणणं. अहो, त्यांना विकासाच्या प्रवाहात इतरांच्या बरोबरीने आणायचं असेल तर त्यांना मदतीचा हात द्यावाच लागेल आणि आरक्षणाशिवाय पर्याय असणार नाही. हे ते सत्ताधारी बनवतात. अशा लोकांनाही माहित नसावं, दुर्दैव आहे ना. आणि ते राज्याचं राजकारण करू इच्छितात. अनेक वंचित जाती आज सामाजिक अवहेलना सहन करून, मी काय म्हणतोय बघा, अनेक वंचित जाती आज सामाजिक अवहेलना सहन करून शैक्षणिक आणि आर्थिक दृष्ट्या गरीब असतानाही, मराठी पण त्यात आहेत एक वर्ग, आरक्षणाला विरोधच करतायत आणि हे सत्ताधारी होऊ इच्छितात. दुर्दैव. दुसऱ्या बाजूने देवेंद्र फडणवीस साहेबांचे काही कट्टर आमदार तर मराठ्यांच्यावर तुटूनच पडले. मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्यावरती सातत्यानं ते घाणेरडे आरोप करतात. परवा नारायण राणेच्या पुत्रांनी काय म्हणजे मनोज जरांगे पाटलांना काय आरोप केलेत बघा. पारसकर सारखे काही मंडळी जे मराठा आंदोलन फोडलेत तेही आरोप करतायत. राणे साहेब पूर्वी म्हणायचे मराठा शेतकरी कुणबी एकच आहेत, आज त्यांना ते वेगळे दिसत आहेत आणि आरक्षणावर तुटून पडतात. मला एका गोष्टीचं आश्चर्य वाटतं, आंबेडकर साहेबांनी म्हणजे ओबीसी आरक्षण बचाव यात्रा संपूर्ण महाराष्ट्रावर काढू देत, अडचण नाही. तरी देखील सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाने SC ST आरक्षणात वर्गीकरण करावं या निकालावरती त्यांच्याकडून मार्गदर्शन आणि वंचित घटकाला प्रबोधनाची गरज आहे. उपजातीतील वंचित जातींना मार्गदर्शन करून त्यांना त्यांच्या हक्काचं आरक्षण द्यावं का न द्यावं या बाबतीतील मार्गदर्शन आंबेडकर साहेबांच्याकडे अपेक्षा. पण त्यांचं सध्या एकतर्फी कार्यक्रम आहे, तो म्हणजे ओबीसी आरक्षण वाचवण्याचा. जणू काय गव्हर्नमेंट ते ओबीसी आरक्षण रद्द करत आहे. हरकत नाही, असू दे. सर्व बाजूनी मराठा आरक्षणाला आणि मनोज जरांगे पाटलांना घेरलं जात आहे. शासन ऐकायला तयार नाही, म्हणजे फडणवीस साहेब ऐकायला तयार नाही. फडणवीस साहेबांची नीती आहे, फडणवीस नीती आपण त्याला म्हणू, आंदोलनाला प्रति आंदोलन. बघा त्यांचा सगळा इतिहास काढू. काही मराठा लोकप्रतिनिधीच आरक्षणाच्या विरोधात उभे केलेत, ही फडणवीस साहेबांची नीती आहे. फडणवीस साहेबांच्या गोतावळ्यातील मराठा आमदारच मनोज जरांगे पाटलांच्यावर तुटून पडलेत मित्र. अशा परिस्थितीत देखील मराठा आरक्षण मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले घेणारच. ही खंबीर भूमिका मनोज दादा जरांगे पाटील यांनी मराठ्यांची आहे. राज्यातील काही अपवाद वगळता तमाम मराठा समाज मनोज जरांगे पाटलांच्या पाठीशी आहे आणि ओबीसी प्रवर्गातून आरक्षण हे सर्वांची मागणी एकच आहे मित्र. मराठा आरक्षण हा प्रश्न संपूर्ण राज्यातील आहे. तर कांदा उत्पादक, दुसरा प्रश्न आपण जो घेतोय आजचा, कांदा उत्पादक शेतकरी प्रामुख्याने मराठवाडा, विदर्भाचा काही भाग आणि पश्चिम महाराष्ट्रातील सांगली पर्यंतचा भाग येतो. पण एवढे दोन प्रश्न पुरे आहेत भारतीय जनता पार्टीला अडचणीत आणण्यासाठी. म्हणजे दोन्ही प्रश्न ऐरणीवर आहेत, तरी देखील बीजेपी दुर्लक्ष करत आहे. फडणवीस साहेब याची दखल घ्या कृपया. अन्यथा मनोज दादा जरांगे पाटील म्हणतात तसं मराठे आता कुणासमोर हात पसरणार नाहीत. आरक्षण देणारेच बनतील यात शंका नाही. हा जो दुसरा प्रश्न आहे ना कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा, हा अतिशय महत्वाचा आहे.
याच्यावर बोलताना परवा उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी सांगितलं की कांद्यानं आमच्या समाजाचा आमच्या इलेक्शनचा वांदाच केला. मान्य केलं त्यांनी जाहीररित्या सभेत बोलले. आणि सत्ताधारी भाजपच्या गोटातून चिंतन शिबिरानंतर असं स्पष्ट केलं की मराठा आरक्षणामुळे आपल्याला तोंडघशी पडावं लागलं. म्हणजे हे दोन प्रश्न आहेत महत्वाचे. सत्ताधारी बीजेपीने मराठा आरक्षण दिले नाही आणि कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे म्हणजे त्यांचे निर्यात बंदी उठवले पण निर्यातीवरती किती प्रचंड मोठा 40% टॅक्स लावलाय, सर्वाधिक जास्त. हे जर त्यांनी सुधारलं नाही, धोरण जर सुधारलं नाही तर बीजेपीची हार ही येत्या विधानसभेत निश्चित आहे असं म्हणावं लागेल मित्र. माझ्या एका महत्वाच्या गोष्टीकडे आज मी लक्ष दिलंय. अनेक प्रश्न आहेत पण त्यातले हे दोन प्रश्न अत्यंत महत्वाचे आहेत. भारतीय जनता पार्टीनं हेकेखोरपणानं असेल किंवा कोणत्याही कारणानं असेल किंवा मराठ्यांना आरक्षण देणंच नाही किंवा RSSचा अजेंडा आहे की आरक्षण द्यायचंच नाही, कोणत्याही समाजाला द्यायचं नाही. कारण तशाच पद्धतीचा सुप्रीम कोर्टाचा सुद्धा निर्णय एक प्रकारे तो त्यातलाच आहे असं सर्व वंचित घटक म्हणायला लागलाय. आणि धनगर बांधवांचं तर आरक्षण देतो तुम्ही काय काळजी करू नका, आठवड्याच्या आत देतो म्हणणारे फडणवीस साहेब आज गायब आहेत, त्या प्रश्नावर बोलत नाही. मित्रो, हे दोन प्रश्न जे आहेत हे दोन प्रश्न संपूर्ण महाराष्ट्र म्हणजे महागाईसारखा बेरोजगारीसारखा अनेक प्रश्न आहेत पण या दोन प्रश्नातून राज्यातील सत्ता निश्चितपणे बदल होऊ शकते. माझी आजची पोस्ट आपल्याला कशी वाटली हे कमेंट करून सांगा. धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.